ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्पसत दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममिचासे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावारा ओमिचाय आता ह्या त्रयस्थाचं मत आहे की ज्ञानवान पुरुषांनी देखील ज्ञानोत्तर समाधीचा अभ्यास करावा आणि त्यामुळं त्याला कोणत्याही प्रकारचा विक्षेप होणार नाही आणि त्याची प्रारब्ध बलाने ही खानपानादिकामध्ये प्रवृत्ती पण होऊ शकते असा त्याचा सिद्धांत आहे. आता त्या समाधीचा अभ्यास कसा करावा तर अष्टांग योगाचं त्याने अंतःकरणवृत्तीला आलंबन द्यावं. त्याच्यामध्ये यम नियमादी अष्टांग साधनं सांगितली आणि त्याच्यातलं सर्वात शेवटचं साधन सांगितलं की अद्वैत अवस्थान रूप निर्विकल्प समाधी. आणि त्याच्यानंतर सांगतात की हा अभ्यास करताना समाधीचा अभ्यास करताना येणारी विघ्न कोणती ते आता सांगतात आणि त्या विघ्नांच्या निवृत्तीचा उपाय सांगतात. निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्याची निवृत्तीचा उपाय. ही जी सगळी विघ्न आहे ही काय केवळ निर्विकल्प समाधीमध्ये असं नाही. आपण जप करायला लागलो, ध्यान करायला लागलं, आपलं कोणतं जे एखादं कार्य आहे, पाठ ऐकायला लागलो, पाठ सांगायला लागलो, काही लिखाण करायला लागलो, सगळ्यामध्ये ही विघ्न असू शकतात. याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे कोणतंही कार्य जे आहे तर त्या कार्यामध्ये ही सार्वत्रिक अशा प्रकारची विघ्न दिसतात आणि त्या विघ्नांच्या निवृत्तीचा उपाय जरी केला तर कालच आपण चिंतन केलं की मनुष्य व्यवहारात देखील सुखी राहू शकतो. सगळ्यांना ह्या ज्ञानाची आवश्यकता हे माहीत असलं पाहिजे. निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्यांचे निवृत्तीचा उपाय. निर्विकल्प समाधी सिद्ध होण्याचे पूर्वी लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद अशी 4 विघ्ने होतात. त्यांचा त्याग करण्याकरता त्यांची स्वरूपे सांगतो. आता लय, विक्षेप, रसास्वाद आणि कषाय ही 4 विघ्न सांगितली तर त्या प्रत्येकाचं स्वरूप सांगतात. लय म्हणजे काय तर लय आळसाने किंवा झोपेमुळे वृत्तीचा जो अभाव होतो तो लय. आळस आला किंवा झोप आला की वृत्ती काय व्हायला लागते, लीन व्हायला लागते. आळस जवळजवळ झोपेसारखीच अवस्था आहे, त्याच्यामध्ये वृत्ती काही कार्यकारी राहत नाही. जरी शरीर बसलेलं असलं तरी आळस आला असला तरी काही ग्रहण काही होत नाही, आकलन काही होत नाही आणि झोपेमध्ये तर होतच नाही. म्हणून त्याने दोन्हीकडे लिहिले की आळस किंवा झोपेमुळे वृत्तीचा अभाव होतो. आळस म्हणजे अरस, रसिकता नसल्यामुळं, त्याच्यात आनंद घेता न आल्यामुळं काय लयो रभेदा, र आणि लमध्ये अभेद. आळस म्हणलं काय आणि अरस म्हणलं काय सारखंच आहे. त्याच्यामध्ये वृत्तीचा अभाव होतो, त्यात ब्रह्मानंदाचे भान होत नाही म्हणून योग्याने सावध राहावे. आता निर्विकल्प समाधीमध्ये ब्रह्मानंदाचं भान होतं आणि वृत्तीचा जर लय झाला असेल म्हणजे वृत्ती लय दोषाने किंवा लय हे लयरूप विघ्न त्याच्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी वृत्तीचा अभाव होऊन जातो. त्यामुळे त्या वृत्तीमध्ये ब्रह्मानंदाची अभिव्यक्ती होत नाही. म्हणून कोणत्याही योगाचं साधन करणाऱ्या पुरुषाने त्याविषयी तत्परता किंवा सावधानता बाळगली पाहिजे. त्या सावध राहण्यास चित्तसंबोधन म्हणतात. आणि अशा प्रकारची सावधानता मग असं जर व्हायला लागलं, आळस यायला लागला किंवा झोप यायला लागली तर चित्ताला पुन्हा विचाराने म्हणा, प्रार्थनेने म्हणा किंवा निश्चयाने म्हणा सावध केलं पाहिजे त्या चित्ताला. तर सर्वात जवळचा उपाय गौडपाद कारिकेमध्ये सांगितला, लये संबोधयत चित्तम. लयामध्ये त्याला काय करावं, त्या चित्ताला शिकवावं, अरे यांनी तुझं कल्याण होईल असं काय. किंवा त्यावेळेला इंद्रिय साथ देत नसेल तर इंद्रियांना कधी कधी पीडा देऊन का होईना, क्लेश देऊन का होईना, त्याच्या तुला आता पीडा होईल पण पुढं जे होणार आहे तर यत्तदग्रे अमृतोपमम परिणामे विषमेव असं होईल. आणि जर आता केलं तर काय यत्तदग्रे विषमेव आणि परिणामे अमृतोपमम. म्हणून लय अवस्थेत गेलं की माणसाने हात झटकून डोकं झाडून पुन्हा त्याला सावध करीत जावं. म्हणून सांगतात की सावध राहण्यास चित्त संबोधन म्हणतात. याला म्हणतात चित्ताच्या संबोधनाची अवस्था. गौडपाद कारिकेमध्ये हा उपाय सांगितला, लये संबोधये चित्तम. कारिका पाठ असली तर सांगा. आता विक्षेप,
विक्षेप म्हणजे मांजरादिकाच्या भयाने चिमण्यादी पक्षी आपल्या कोठ्यात शिरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भय व्याकुलतेने कोठ्याचे स्थान तत्काळ दिसत नाही, म्हणून पुन्हा बाहेर येऊन मरणाचे दुःख भोगतात. त्याप्रमाणे सर्व अनात्म पदार्थ दुःखास कारण आहेत असे जाणून अद्वैतानंद भोगण्याकरता वृत्ती प्रयत्न करते. परंतु चैतन्य अतिसूक्ष्म असल्यामुळे काही काल वृत्तीची स्थिरता केल्याशिवाय तत्काळ चैतन्य स्वरूपानंदाचा लाभ होत नाही, म्हणून वृत्ती बहिर्मुख होते. त्या वृत्तीच्या बहिर्मुखतेस विक्षेप म्हणावा. म्हणून अंतर्मुख वृत्ती झाल्यानंतर ब्रह्माकार होईपर्यंत बाह्य पदार्थाच्या दोषभावनेने योग्यांनी वृत्ती बहिर्मुख होऊ देऊ नये. या विक्षेपनाशाच्या प्रयत्नास शम म्हणतात. आता विक्षेप म्हणजे विक्षेपाचं स्वरूप काय आहे ते सांगतात की चिमणे असतात, त्यांना मांजराची भीती वाटते, म्हणून भीती वाटली की आता हे मांजर आपल्यावर झडप घालील, म्हणून ते आपल्या कोठ्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. मग कोठ्याचा जो दरवाजा असतो तोच त्यांना लवकर सापडत नाही, कारण घाबरलेली अवस्था असते. अशा वेळेला काय त्याच्यात न जाता पुन्हा बाहेर येतात आणि बाहेर आल्यावर पुन्हा मांजराचं भक्ष्य होतात, अशी स्थिती आहे. तसंच आपल्याला असं वाटतं की अद्वैतानंदाचा भोग घ्यावा आणि यासाठी ह्या विषयाचा परित्याग करावा. विषयाचा परित्याग केला आणि अद्वैतानंदाचा भोग व्हावा म्हणून अंतःकरणवृत्ती एकाग्र किंवा निरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु चित्ताची एकाग्रता झाल्याशिवाय त्याच्यामध्ये ब्रह्मानंदाचं भान होत नाही. म्हणून ब्रह्मानंदाचं भान तर काय होईना आणि असलेले विषयसुद्धा सोडून दिले. अशा वेळेला त्याच्यात गौडपाद कारिकेमध्ये असलेलं आहे की काय आहे, त्याचा एक श्लोक आहे तो पंचदशीमध्ये पण आलेला आहे. त्याला एखाद्या गुदमरल्यासारखं होतं, जसा एखाद्या ठिकाणी हवा कमी पडल्या अभये भयदर्शना, ते म्हणजे अभयस्थान आहे ना, परंतु त्याचं ते काय प्राप्त होत नाही, त्याला भीती वाटते आणि भीती वाटून तो काय करतो, मग पुन्हा विक्षेपात येतो. विक्षेपात येतो म्हणजे पुन्हा बहिर्मुख होतो आणि बहिर्मुख झाला की पुन्हा त्याला काय होतं, अखेर दुःखच प्राप्त होतं, आनंद काय होत नाही. याला म्हणतात विक्षेप. विक्षेप म्हणजे मांजरादिकाच्या भयाने चिमण्यादी पक्षी आपल्या कोठ्यात शिरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भय व्याकुलतेने कोठ्याचे स्थान तत्काळ दिसत नाही. आता हे काही इतकं सोपं आहे का? अनंत जन्माचे संस्कार असतात आणि अद्वैतानंदामध्ये वृत्ती लगेच एकाग्र करायची तत्काळ होत नाही आणि म्हणून ते जे जशी त्या चिमण्यांची स्थिती होते त्या पुन्हा बाहेर येऊन मरणाचे दुःख भोगतात. त्याप्रमाणे सर्व अनात्म पदार्थ दुःखास कारण आहेत असे जाणून त्याला कळतं की जेवढे अनात्म पदार्थ आहे म्हणजे आत्म्याहून अतिरिक्त कोणत्याही पदार्थाची संबंध केला तर ते दुःखालाच कारण होतं. म्हणून काय करते, वृत्ती अद्वैतानंद भोगण्याकरता प्रयत्न करते. मग तो काय करतो, आसन लावून ध्यान करण्याला प्रवृत्त होतो. आणि आता याच्यामध्ये आपण सर्व संघ परित्याग केलेला आहे, तर आपल्याला आता वृत्ती अंतर्मुख करून अद्वैतानंदाचा भोग घेऊ. केवळ असणारा आत्मा त्याचाच आनंद एकाग्र वृत्तीमध्ये अभिव्यक्त करू असं म्हणून तो त्याला प्रवृत्त होतो. परंतु काय चैतन्य कसे दृश्यते सूक्ष्म काय दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. अशा वेळेला जरी तो अद्वैतानंद भोगण्याकरता वृत्ती प्रयत्न करू लागली, परंतु हे चैतन्य काय अत्यंत सूक्ष्म आहे. आपण पाहिलं न तद् भासयते सूर्य न शशांको न पावकः, अशी सूक्ष्म असल्यामुळे काही काल वृत्तीची स्थिरता केल्याशिवाय तर आत्मानंद होत नाही आणि वृत्ती तर स्थिर काही होत नाही. अशा स्थितीमध्ये मग तो वृत्ती शेवटी अद्वैतानंद तर काही मिळत नाही, मग आपला विषयानंदच भोगणारा बरा नाही का, म्हणून त्याची वृत्ती पुन्हा बहिर्मुख होते आणि त्या बहिर्मुखतेस विक्षेप म्हणावा. त्याला विक्षेप असं म्हणतात. म्हणून आपण जे म्हणतो ना, आज माझं चित्त विक्षिप्त झाले. विक्षिप्त झालं म्हणजे एवढा की मी आज प्रयत्न केला पण प्रयत्न सफल झाला नाही. आपण विक्षेप झाला म्हणजे विक्षेप बहिर्मुखच असतो आणि बहिर्मुखच असतो त्यालाच म्हणतो विक्षेप, आहे की नाही. विक्षेप कधी, जेव्हा आपली अंतःकरणवृत्ती एकाग्र करण्याचा काही काल प्रयत्न केला आणि झाली नाही, पुन्हा बहिर्मुख झाली, तर म्हणायचं की आज मला ध्यान साधलं नाही, मला विक्षेपयुक्त चित्त झालं. म्हणजे आपल्याला खरं विक्षेपही नाही, आपण बहिर्मुखच आहे. ह्या चित्ताच्या स्थितीला विक्षेप म्हणायचं नाही, याला काय म्हणायचं, आज मी बहिर्मुख असल्यामुळं असं म्हणायचं. म्हणून वृत्ती बहिर्मुख होते, त्या वृत्तीच्या बहिर्मुखतेस विक्षेप म्हणावा. बहिर्मुख म्हणजे अंतःकरणवृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाह्य विषयाकडे धावत राहते, त्याला बहिर्मुखता म्हणतात. म्हणून अंतर्मुख वृत्ती झाल्यानंतर ब्रह्माकार होईपर्यंत बाह्य पदार्थाच्या दोषभावनेने योग्यांनी वृत्ती बहिर्मुख होऊ देऊ नये. आता हे नुसते समाधीतले विघ्न सांगत नाही, त्या विघ्नाच्या निवृत्तीचा उपाय सांगतात. तर अशा वेळेला वृत्ती बहिर्मुख होऊ पाहते,
आणि तिला अद्वैतानंदाचा भोग होत नाही, तिचं एकाग्रता होत नाही, तर अशा वेळेला मनुष्याने निश्चय करावा की जोपर्यंत मला अद्वैतानंदाचा भोग होत नाही तोपर्यंत मी वृत्ती बहिर्मुख पण होऊ देणार नाही, असा निश्चय करावा. आणि तो म्हणजे जेव्हा माझी वृत्ती ब्रह्माकार होईल, अद्वैतानंदाची अभिव्यक्ती होईल, तोपर्यंत मी हाच प्रयत्न करत राहील. अशा प्रकाराने त्याने आपल्या बुद्धीला किंवा अंतःकरणाला शिकवण द्यायची. पण आता ही शिकवण तरी कशी द्यायची, तर बाह्य पदार्थातील दोष भावनेने. म्हणजे त्याच्या ठिकाणी जर मी बहिर्मुख झालो तर मी आत्तापर्यंत बहिर्मुख वृत्ती झाली, माझ्या जीवनात कधी सुखाची अभिव्यक्ती झाली का? नाही. तेव्हा आता जर झाली तर अंतर्मुख वृत्ती अभ्यासाने झाली तर मला खरा आनंद मिळेल. बाहेर जाऊन अगोदरही दुःख, नंतरही दुःखच आहे. त्यापेक्षा त्या अनात्म पदार्थ, देहादी पदार्थांचा विचार करताना किंवा शब्दस्पर्शादी विषयांच्यामध्ये निश्चित दुःख आहे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. आगाविषयाचे कांदे वाटून त्याचा रसू घे जे पिळवणी, तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे, तैसे संसारी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. मी आता बहिर्मुख वृत्तीला करायचं म्हणजे इंगळाच्या अंथरुणावरच झोपणार आहे, तेव्हा हे काही योग्य नाही, हे दोषावह आहे. त्याच्यापेक्षा मी चित्ताची एकाग्रता संपादन करेपर्यंत आणि जोपर्यंत त्याच्यात आत्मानंदाची अभिव्यक्ती होत नाही तोपर्यंत मी हाच अभ्यास करणार, असं जर आपण आपल्या वृत्तीला शिकवलं तर त्या ठिकाणी विक्षेप नावाच्या दोषातून किंवा विक्षेप नावाचं जे विघ्न आहे त्या विघ्नातून त्या मनुष्याची निवृत्ती होते. आता कशाय सांगतात, रागादी दोषास कशाय म्हणतात, तो बाह्य आणि आभ्यंतर असा दोन प्रकारचा आहे. वर्तमान श्रीधन पुत्रास बाह्य म्हणतात, भूत भविष्य विषय चिंतनाने मनोराज्यास अंतर म्हणतात. कशाय योग्याच्या ठिकाणी संभवत नाही, कारण चित्ताच्या 5 भूमिका आहेत. आता कशाय म्हणजे काय, अंतःकरणात असणाऱ्या सूक्ष्म वासना. तर त्याच्यामध्ये त्या कशायाचे 2 प्रकार केलेले आहेत. इथं योगसूत्रामध्ये कशाय जो सांगतात तर त्याच्यामध्ये अंतःकरणात असणाऱ्या सूक्ष्म वासना किंवा संस्कार. तर त्या कशाय याला सांगतात, भागवतामध्ये कशायाचं थोडंसं वेगळं स्वरूप सांगितलेलं आहे. जे आपण काल सांगितलं ना, देखोनी पुराणकाची दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी, असं जे स्वरूप आहे ते ह्या कशायाचं स्वरूप भागवतामध्ये सांगितलं. इथं मात्र कशाय सांगतात की रागादी दोषात, म्हणजे रागादी म्हणजे राग, द्वेष, लोभ हे जे आहेत ते जे दोष आहे म्हणजे अंतःकरणाचे, त्याला कशाय असं म्हणतात. आता तो बाह्य आणि आभ्यंतर असा 2 प्रकारचा आहे. तर आपल्या ठिकाणी राग किंवा द्वेष होतात ते आभ्यंतर होतात किंवा कधीकधी बाह्य होतात. तर बाह्य कोणते, तर वर्तमान श्रीधन पुत्रास बाह्य म्हणतात. आपल्याला राग वर्तमान म्हणजे वर्तमान काळात बाह्य असणारे स्त्री, धन, पुत्र यांच्याविषयी रागादी होतात की नाही, रागद्वेष उद्भवतात की नाही, म्हणून हे कशाय आहेत. पण यांना कोणते म्हणायचे, बाह्य कशाय असं म्हणतात. हे रागादी दोषच आहे त्या ठिकाणी आहेत, पण त्यांनी विषय कोणाला केलेले आहे, बाह्य विषयांना, श्रीधनपुत्राला केलेले आहे, म्हणून त्याला म्हणायचं बाह्य कशाय. आणि भूत भविष्य विषय चिंतनाचे मनोराज्यास अंतर म्हणतात. आता हे वर्तमान असतं, वर्तमान काळात श्रीधनपुत्र यांचा विषयी जे रागद्वेष निर्माण होतात तर त्याला कंत म्हणतात, बाह्य कशाय म्हणतात. आता वर्तमान नाही, आता भूतकाळातल्या एखाद्या विषयाचा किंवा भविष्य काळातला एखादा आपण विचार करतो आणि त्यावेळेला त्याच्याविषयी रागद्वेष निर्माण होतात की नाही. पूर्वी एखाद्याने आपल्याशी शत्रुत्व केलं असेल किंवा एखाद्याने मित्रत्व केलं असेल तर त्याच्याविषयी, किंवा पुढं आपल्याला अमुक एक मित्र मिळणार आहे तर त्याच्याविषयी, किंवा अमुक धन मिळणार आहे किंवा अमुका चोर येणार आहे तर त्या ठिकाणी सुद्धा रागद्वेष होता. अजून चोर आलेला नाही तरीसुद्धा याच्या घरात आताच शिरला त्याच्यामध्ये. आणि त्यामुळं याचा कशाय म्हणजे कोणता कशाय, आतमध्येच मनोरथ करायला लागला, तो आला तर काय करायचं, ते होऊन गेलं त्याचा बदला कसा घ्यायचा. म्हणजे भूत किंवा भविष्यकाल या संबंधाने जे काही मनोराज्य होतं, म्हणजे मनोराज्याला अंतर कशाय असं म्हणतात. मनोराज्य करणं, बळे उडाला माझा घोडा असं जो म्हणतो त्याला, मनात घोडा बसला नाही काही नाही तरीसुद्धा काय हे त्याचं चाललं, मी उद्या घोडा घेईल, मग त्या घोड्यावर बसेन, मग असं मग घोडा प्रवास करेल, चालला नाही तर त्याला टाचेने मारील. आणि हा चालला आहे दूध विकायला, ऐके नाही, टाच मारली, पाय घसरला, पडला तर तेल गेले तूप गेले, असं आहे, त्याला मनोराज्य. तर ते सांगतात की भूत भविष्य विषय चिंतनाचे मनोराज्यास अंतर म्हणतात. अंतर म्हणजे अंतर कशाय असं म्हणतात. कशाय दोष योग्याच्या ठिकाणी संभवत नाही, कशाय नावाचा दोष योग्याच्या ठिकाणी नसतो असं सांगतात. कारण कसा नसतो ते सांगतात, कारण चित्ताच्या 5 भूमिका आहेत.
या योगसूत्रामध्ये चित्ताच्या 5 भूमिका सांगितलेल्या आहेत. एक क्षेपता, मूढता, विक्षेपता, एकाग्रता आणि निरोधता. कालच आपण सांगितलं एक क्षिप्त मनोवृत्ती आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी एक क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध अशा ह्या 5 चित्ताच्या भूमिका आहेत. लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना इत्यादी जो रजोगुणाचा परिणाम, जी दृढ अनात्मवासना तिला क्षेपता म्हणतात. आता क्षिप्त असं ज्याला म्हणतो ना, चित्ताची क्षिप्त भूमिका आहे किंवा त्याला काय म्हणतात क्षेपता, ही चित्ताची एक भूमिका आहे. ती कधी जर अंतकरणामध्ये लोकवासना म्हणजे लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, देहवासना आपला देह चांगला सुशोभित किंवा दीर्घकाळ टिकणारा निरोगी असावा, शास्त्रवासना मला शास्त्राचं भरपूर ज्ञान असावं, सर्वांच्यापेक्षा अधिक असावं. अशा ज्या ह्या लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना याच्यामध्ये जीवनमुक्ती विवेकामध्ये विद्यारण्य स्वामींनी याचं फार बारकाईनं आणि खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. ह्या 3 वासनांचं लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना इत्यादी जो रजोगुणाचा परिणाम, ही कोणते हा परिणाम कशाचा आहे? रजोगुणाचा परिणाम आहे. देहवासना असली तरी रजोगुणाचा, लोकवासना असली तरी रजोगुणाचा परिणाम आहे. आणि जी दृढ अनात्मवासना तिला क्षेपता म्हणतात. क्षिप्त दशा चित्ताची कधी म्हणायचे? अनात्म पदार्थाची रजोगुणामुळे असणारी जी अंतकरणातली वासना त्याला म्हणायचं चित्ताची क्षिप्त अवस्था असं सांगतात. हे सगळी अनात्म्याची वासना आहे आणि ती पुन्हा कशी आहे? दृढ आहे आणि ती रजोगुण मूलक आहेत. आणि तिचं स्वरूप काय आहे? शास्त्रवासना ही सुद्धा काय आहे? क्षिप्तच आहे. कारण त्या माणसाला कधी शांत बसा वाटत नाही, पण अजून माझं आमकं न्यायाचा एक पाठ राहिलेला आहे, व्याकरण राहिलेलं आहे, वेदांत राहिलेलं आहे, काहीतरी अजून मला कर्तव्य आहेच आहे. अशा प्रकारचं शास्त्राचं मला खूप अध्ययन करायचं आहे, मला मोठं शास्त्राचं आचार्य व्हायचं आहे. अशा प्रकारची ही सुद्धा एक शास्त्रवासना आहे. ती रजोगुणात्मक आहे आणि तीसुद्धा अनात्मवासनाच आहे. जशी लोकवासना, देहवासना ही अनात्म पदार्थविषयक आहे, तशी शास्त्रवासनासुद्धा अनात्म पदार्थविषयक आहे आणि तिला चित्ताची क्षिप्त अवस्था किंवा क्षेपता असं म्हणतात. निद्रा, आळस, तमोगुण परिणाम तिला मूढता म्हणतात. आणि एकतर निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसम उदाहृतम, जिच्यामध्ये निद्रा आहे, आळस आहे, प्रमाद आहे, अशा प्रकारची जी तमोगुणाचा परिणाम रूप असणारी जी अंतकरणाचा वृत्ती विशेष त्याला म्हणतात मूढता. म्हणजे काही सुचत नाही, कारण का वृत्ती ग्रहणच करत नाही कशाला. एक तर त्याच्यामध्ये आळस तरी आहे किंवा अविवेक तरी आहे, प्रमाद तरी आहे, निद्रा तरी आहे. याला म्हणायचं मूढता. मूढ अवस्थेमध्ये डोळे तरवटून पाहतो, आतमध्ये काही जात नाही, कारण काही झालं त्याचा मूढता अवस्था प्राप्त झालेली आहे. आता विक्षेपता, ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची क्वचित बाह्य प्रवृत्ती होते, तिला विक्षेपता म्हणतात. आता क्षिप्त आणि विक्षिप्त याच्यामध्ये काय फरक आहे? क्षेपता आणि विक्षेपता याच्यामध्ये काय भेद आहे की ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची, म्हणजे चित्त ध्यान करण्यामध्ये प्रवृत्त झालेलं आहे आणि जास्त करून ध्यानातच ते रममान होतं किंवा घडून जातं. पण क्वचित असं होतं की बाह्य प्रवृत्ती होते, एकदम गणलं, एकदम पटकन होतं, अरे माझं ते राहिलं, असं बसलेलं आहे एकदम, किंवा एकदम कोणाला तरी नोकराला हाक मारतो, अरे ते राहिलं. आता ते नाही का तुकाराम महाराज गेले भेटायला त्या चिंचवडला कोणाला, मोरया देव गोचर, त्यांच्या बागेतले ते काही मोठेचा नाडा बिघडला होता, त्यामुळे ते काय तुटला होता आणि नाही मोठ काही बिघडली होती, तर त्यामुळे त्यांनी चांभाराकडे न्यायला सांगायचं होतं आणि ध्यान करायला बसले होते. त्यांनी विचारलं तुकाराम महाराजांना, तुम्ही कधी आले? ते म्हणले तुम्ही जेव्हा मोठ छानण्यासाठी चांभाराकडे गेले होते तेव्हाच आलो. तर ही अवस्था कोणती? विक्षेपता. क्वचित ध्यानामध्ये प्रवृत्त जरी झाला तरी त्याची बाह्य प्रवृत्ती होते, त्यास विक्षेपता म्हणतात. आता एकाग्रता, अंतःकरणाचा अतीत आणि वर्तमान परिणाम समानाकार होतो, त्यासच एकाग्रता म्हणतात. आता एकाग्रता म्हणजे काय? अंतःकरणाचा अतीत म्हणजे अगोदर झालेला परिणाम ज्या आकाराचा आहे त्याच आकाराचा आता झालेला परिणाम त्याच आकाराचा, अतीत आणि पुढं होणारा परिणाम त्याच आकाराचा. म्हणजे ज्या वेळेला अंतःकरणाचा परिणाम, परंतु अंतःकरणाचा अतीत परिणाम आणि वर्तमान परिणाम दोन्ही काय होतं? समानच आकार. अगोदर ब्रह्माकार वृत्ती होती, आता कोणती आहे?
ब्रह्माकारच वृत्ती आहे. म्हणजे आता वृत्तीनं काय केलं, एकच आग्रह म्हणजे टोक केलेलं आहे, कोणाला, ब्रह्मालाच विषय केलेलं आहे आणि त्या ब्रह्माच्याच आकाराची होती. अतीत परिणाम आणि वर्तमान परिणाम वृत्तीचा जेव्हा एकाच समान आकाराचा होतो त्याला म्हणतात एकाग्रता. याचा अभिप्राय अंतकरणाचा सर्व परिणाम समाधीकाली ब्रह्माशीच विषय करतो. याचाच अर्थ काय झाला, अंतकरणाचा वृत्तीचा होणारा प्रत्येक परिणाम, अंतकरणाचा होणारा प्रत्येक परिणाम म्हणजे प्रत्येक वृत्ती, अंतकरणात उद्भूत झालेली प्रत्येक परिणाम रूप असणारी जी वृत्ती, ती वृत्ती काय करते, समाधीकाली ब्रह्माशीच विषय करते, ब्रह्मालाच विषय करते. मग तो कोणता, त्याला काय म्हणतो, अद्वैत सविकल्प समाधी असो किंवा त्याच्यानंतर निर्विकल्प समाधी असो, तो अद्वैत भावनारूप समाधी असो किंवा अद्वैत अवस्थानरूप समाधी असो, सर्वकाली समाधी, त्याला अद्वैत अवस्थानरूप नाही म्हणता यायचं, अद्वैत भावना रूपपर्यंत. तर तिथपर्यंत याचा अभिप्राय अंतकरणाचा सर्व परिणाम समाधीकाली ब्रह्माशीच विषय करतो. समाधी कालामध्ये प्रत्येक अंतकरणाची वृत्ती ही ब्रह्मालाच, अतीत आणि वर्तमान पुन्हा पुढं होणारी सर्व कालात वृत्ती ही फक्त ब्रह्मालाच विषय करत असेल तर त्याला म्हणतात चित्ताचा एकाग्रता रूप झालेला परिणाम. अंतकरणाचा सर्व परिणाम समाधीकाली ब्रह्माशीच विषय करतो. अतीत आणि वर्तमान परिणाम ब्रह्माकार होतो म्हणून समानाकार म्हटले आहे. अतीत परिणाम सुद्धा काय आहे, ब्रह्माकार, आणि वर्तमान परिणामसुद्धा ब्रह्माकार म्हणून त्याला समान आकार असं म्हटलेलं आहे. आता त्या एकाग्रतेच्या वृद्धीस निरोधता म्हणतात. आणि तीच एकाग्रता एकदा अधिक वाढत गेली की त्या ठिकाणी ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी काय होते, माळून जाते. म्हणजे त्रिपुटीचं भान न होता अंतकरण वृत्तीचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लय होतो. त्याला म्हणतात, त्या ती जी अंतकरणाची वृत्ती तर सर्व काळी असते. समाधी किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये ही वृत्ती सुरेश्वराचार्यांनी, वार्तिकारांनी मानलेली आहे. म्हणून त्या वृत्ती निरोध ही सुद्धा चित्ताच्या वृत्तीची एक अवस्थाच आहे. म्हणून एकाग्रते, पण ती कधी प्राप्त होते, एकाग्रता अधिक वृद्धिंगत झाली म्हणजे जी चित्ताची अवस्था आहे तिला म्हणतात निरुद्ध अवस्था. त्या एकाग्रतेच्या वृद्धीस निरोधता म्हणतात. या अंतकरणाच्या 5 भूमिका म्हणजे 5 अवस्था आहेत. ह्या अंतकरणाच्या 5 भूमिका म्हणजे अंतकरणाच्याच 5 अवस्था आहेत. त्यास क्षिप्त आणि मूढ अंतकरणाचा समाधीमध्ये अधिकार नाही. त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला समाधी करायचा पण समाधीमध्ये येणारी विघ्न आणि त्या विघ्नाच्या निवृत्तीचा उपाय, आणि एक वाक्य सांगितलं, चित्ताच्या 5 भूमिका आहेत असं सांगितलं. परंतु नंतर सांगितलं की ह्या ज्या 5 भूमिका आहेत त्याच्यापैकी योग्याला हे जे समाधीमध्ये विघ्न करणारी ही जी समाधीमध्ये असणारी विघ्न, त्याच्यापैकी काय चित्तात कुठं लिहिलं, कशाय दोष योग्याच्या ठिकाणी संभवत नाही. कशाय नावाचा दोष योग्याला नाही. कारण आता आपण कशाय पाहिलं, रागादी दोषास कशाय म्हणतात, बरोबर आहे ना. म्हणजे योगी पुरुष असतो तो या ठिकाणी कशाय म्हणजे मनोराज्य करत नाही आणि बाह्य विषयांचा त्यांनी त्याग केला जातो. त्याच्या अंतकरणातून लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना गेलेली आहे. योगाचा अभ्यास करणारा पुरुष त्याच्या अंतकरणात शास्त्रवासनाही नाही आणि बाह्य ह्या शास्त्रवासना नाही आणि अंतर्मनोराज्य पण नाही. कारण त्याला काय पाहिलं, त्याला फक्त निर्विकल्प समाधी हे त्याचं काय आहे, उद्दिष्ट आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी कशाय नावाचा दोष संभवत नाही. आता सांगतात की ह्या ज्या चित्ताच्या ज्या 5 अवस्था आहेत त्या 5 अवस्था सांगितल्या, त्यास क्षिप्त आणि मूढ अंतकरणाचा समाधीमध्ये अधिकार नाही. या ठिकाणी ज्याची क्षिप्तता अवस्था आहे, क्षिप्तता अवस्था कशाला म्हणतात, तर ज्याच्या ठिकाणी लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना हे आहेत, बरोबर आहे ना. त्या दृढ अशा प्रकारच्या अनात्मवासना त्याला म्हणतात क्षिप्तता किंवा क्षेपता. तर ही अवस्था ज्याच्या ठिकाणी आहे तर त्या पुरुषाला समाधीचा अभ्यास करता येईल का, नाही. म्हणजे तो समाधीचा अधिकारी नाही. या 5 अवस्थेपैकी ज्याला चित्ताची क्षेपता अवस्था किंवा भूमिकेत आहे तो या ठिकाणी योगाचं समाधीचं साधन करू शकत नाही. क्षिप्त आणि मूढ अंतकरणाचा पण समाधीमध्ये अधिकार नाही. मूढ म्हणजे जो काय झालेला आहे, आळस किंवा निद्रा, याच्यामुळं ब्रह्माकार वृत्ती करता येत नाही, वृत्तीचाच अभाव होतो. म्हणजे याचा अर्थ तोही त्याच्यामध्ये सुद्धा काय वृत्ती एकाग्र करायला पाहिजे किंवा ती वृत्ती निरुद्ध करायला पाहिजे, तर हे करण्याचं त्याच्या ठिकाणी सामर्थ्य नाही. म्हणून मूढ चित्ताचा आणि क्षिप्त चित्ताचा पुरुष या समाधीचा अधिकारी नाही. विक्षिप्त अंतकरणाचा अधिकार आहे. आता ते म्हणतात जो
जो ज्याचं चित्त विक्षिप्त आहे ना तो अधिकारी आहे. आम्ही विक्षिप्त कशाला म्हणतात हे अगोदरच पाहिलं की जो ध्यानामध्ये प्रवृत्त झालेला आहे पण कधी कधी त्याची वृत्ती बहिर्मुख होते. मग अशा वेळी त्यांनी प्रयत्नपूर्वक एकाग्र होण्याचा अभ्यास करावा. त्याला अधिकार नाही असं नाही. क्षिप्त किंवा मूढ चित्ताच्या पुरुषाला समाधीचा अधिकार नाही, पण विक्षिप्त चित्ताच्या पुरुषाला मात्र समाधीचा अधिकार आहे, तो अभ्यास करू शकतो. विक्षिप्त अंतकरणाचा अधिकार आहे. अहो समाधीमध्ये तर एकाग्र आणि निरोधरूप अंतकरण असावे लागते. रागादी दोषरूप कषाय समाधीचे विघ्न आहे, मग विक्षिप्त अंतकरणास समाधीचा अधिकार कसा? याच्यावर आपल्याला शंका येते की रागादी दोषरूप कषाय हे तर समाधीचं काय आहे, विघ्न आहे, आणि मग विक्षिप्त चित्ताच्या पुरुषाला समाधीचा अधिकार कसा काय येईल? कारण समाधीमध्ये चित्त कसं पाहिजे, एकाग्र किंवा त्याच्यामध्ये काय पाहिजे, निरुद्ध पाहिजे. ह्याचं तर चित्त एकाग्रही नाही आणि निरुद्धही नाही, आणि अशा पुरुषाचा तुम्ही समाधीमध्ये अधिकार आहे असं कसं म्हणता? अशी जर कोणाला शंका येईल तर त्या शंकेचं उत्तर सांगतात. याचे समाधान असे की बाह्य किंवा अंतर जे रागाधिक ते क्षिप्त अंतकरणात असतात. बाह्य त्यांनी सांगितलं क्षिप्त अंतकरणाला अधिकार नाही, कारण बाह्य किंवा अंतर रागाधिक, बाह्य म्हणजे श्रीधन पुत्र वगैरे, किंवा अंतर म्हणजे मनोराज्यात्मक, हे कोणाच्या ठिकाणी असतात, क्षिप्त चित्ताच्या पुरुषाच्या ठिकाणी असतात. आणि अंतकरणात समाधीविषयी अधिकार नाही हे खरे, आणि त्यांना म्हणजे हे जे क्षिप्त चित्ताचे पुरुष आहेत त्यांना बाह्य किंवा आभ्यंतर अशा प्रकारचा कषाय ज्यांच्या अंतकरणात आहे तर त्यांना योगाचा अधिकार नाही, हे खरं आहे गोष्ट. परंतु पूर्वी अनेक जन्मात अनुभव केलेले बाह्यांतर रागद्वेष त्यांचे सूक्ष्म संस्कार विक्षिप्त अंतकरणात संभवतात. परंतु अनेक जन्मामध्ये काय अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता किंवा भोगिता. असं जर एखादा पुरुष असला त्याला अनेक जन्मामध्ये बाह्य पण आणि आंतर पण रागद्वेष असतात. आता त्यांनी काय केले, त्याचा परित्याग करून समाधीच्या अभ्यासामध्ये प्रवृत्त झालेला आहे. परंतु अनंत जन्माचे त्याचे संस्कार त्याला प्रतिबंध करून त्याचे सूक्ष्म संस्कार विक्षिप्त अंतकरणात संभवतात. ते सूक्ष्म रूपाने राहिलेले संस्कार अभ्यास कालामध्ये त्याला परत उद्भूत होऊ शकतात. म्हणून केवळ रागद्वेषाचेच नाव कषाय नाही, तर ते म्हणतात केवळ रागद्वेष यालाच आम्ही कषाय म्हणत नाही. आभ्यंतर आणि बाह्य कषाय सांगताना रागद्वेष सांगितलं होतं ना, केवळ रागद्वेष याचंच नाव कषाय नाही, तर त्यांचे संस्कारासही कषाय म्हणतात. रागद्वेषाचा परित्याग केला आभ्यंतर आणि बाह्य तरीसुद्धा रागद्वेषाचे संस्कार त्याच्या अंतकरणात आहेत. म्हणून संस्कारांनासुद्धा काय म्हणतात, कषायाच्या संस्कार जरी असले म्हणजे रागद्वेषाचे संस्कार, आज सकाळी गेले ना, रागद्वेषमूलक ह्या धर्मामध्ये प्रवृत्ती होते, भाष्यामध्ये गेले ना, रागद्वेषमूलक प्रवृत्ती असते. तर त्याचा आणि ते संस्कारसुद्धा कशामुळे होतात, रागद्वेषाचे संस्कार ते सुद्धा पूर्वी केलेल्या धर्माच्या प्रवृत्तीमुळं ते संस्कार उत्पन्न होतात, पापपुण्यात्मक संस्कार उत्पन्न होतात. आता केवळ रागद्वेषाचेच नाव कषाय नाही, तर त्याच्या संस्कारासही कषाय म्हणतात. संस्काराचा समाधी कालात अंतकरणवृत्ती संभव आहे. आता ज्यावेळेला तो समाधीचा अभ्यास करतो त्यावेळेला संस्कार कोणाच्या आश्रयाने राहतात, अंतकरणाच्या. मग अंतकरणाच्या वृत्तीमध्ये रागद्वेषाच्या संस्कारात संभवनीय आहे की नाही, अभ्यास करतो समाधीचा, पण संस्कार असू शकतात की नाही, संभव आहे. आणि रागद्वेषाचा उद्भूत संस्कार समाधीच्या विरोधी आहे. समजा रागद्वेष असतील, रागद्वेष जरी त्याच्या अंतकरणात संस्कार रूपाने असतील तरी ते समाधीला विघ्न करू शकणार नाही. जसं चांगदेव महाराज 100 वर्षे जात होते की नाही, तर त्या समाधीमध्ये रागद्वेष होते का नाही, अंतकरणात रागद्वेषाचे संस्कार होते तरी समाधी होत होता, कारण ते संस्कार उद्भूत होते. त्यांना काय करत होता, तो त्यावेळेला अभिभूत करत होता रागद्वेषाच्या संस्काराला, त्यामुळे त्याचे उद्भूत होत नव्हते. म्हणजे याचा अर्थ रागद्वेषाचा उद्भूत संस्कार समाधीच्या विरोधी आहे, अनुद्भूत नाही. रागद्वेष जर उद्भूत झाले, प्रगट झाले, तर ते काय करतात, समाधीला विरोध करतात. जर ते रागद्वेष असले, रागद्वेषाचे संस्कार असले आणि ते प्रगट नसले तर ते समाधीच्या विरोधी नाहीत. समाधीमध्ये प्रवृत्त जो योगी त्याचे रागद्वेष संस्कार उद्भूत होतील तर विषयाच्या दोषदर्शनाने त्यांचा प्रतिबंध करावा. आता तुम्ही म्हणाल की समाधीमध्ये प्रवृत्त झालेला जो योगी आहे त्याचे रागद्वेष कधी उद्भूत होऊ शकतात की नाही, आणि उद्भूत झाले तर ते समाधीला विघ्न करू शकतात की नाही, करू शकतात, पण तरी तो समाधीचा अधिकारी आहे. मग म्हणे उद्भूत झाले तर काय करेल, तर काय करायचं त्यांनी ते सांगतात की त्याला जेव्हा उद्भूत होईल तेव्हा त्याची वृत्ती काय होईल, बहिर्मुख, आणि ते विषयांच्याकडं प्रवृत्त होईल. अशा वेळेला त्या विषयामध्ये असणाऱ्या दोषांविषयी
त्यांनी चिंतन करावं. म्हणजे ती जी वृत्ती आहे त्या रागद्वेषाच्या संस्काराच्या विरोधी अशा प्रकारच्या चिंतनाने, त्याच्या विरोधी काय आहे, ज्या पदार्थामुळं आपल्याला रागद्वेष निर्माण होतात त्याच्या विरोधी चिंतन करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये दोष, अमुक पदार्थाविषयी राग केला त्याचा परिणाम असा आहे, अमक्या पदार्थाविषयी द्वेष केला त्याचा परिणामही दुःखरूपच आहे रागाचा आणि द्वेषाचा. जेव्हा दुःखाला कारण होणारे ह्या रागद्वेषाच्या संस्कारांना जर आपण उद्भूत होऊ दिलं तर याच्यामध्ये आपला अनर्थ आहे असं त्यांनी चित्ताला समजावून सांगायचं. म्हणजे याचा अर्थ तो समाधीचा अधिकारी आहे की नाही आहे. म्हणून विक्षेप आणि कषायात असा भेद आहे की, आता सांगतात का समाधीमध्ये प्रवृत्त जो योगी त्याचे रागद्वेष संस्कार उद्भूत होतील तर विषयाच्या दोषदर्शनाने त्याचा प्रतिबंध करावा. आता विक्षेप आणि कषाय यात असा भेद आहे की बाह्य विषयाकार वृत्तीस विक्षेप म्हणतात आणि प्रयत्नाने अंतर्मुख वृत्ती होऊन रागादी उद्भूत संस्काराने ब्रह्माशी विषय न करता स्तब्ध राहते त्यास कषाय म्हणतात. म्हणून विषयाच्या ठिकाणी दोषदर्शनसहित योगाच्या प्रयत्नाने कषायाची निवृत्ती होते. आता आपल्याला विक्षेप आणि कषाय याच्यामध्ये काय भेद आहे ते सांगतात. तर विक्षेप आणि कषाय यात असा भेद आहे की बाह्य विषयाकार वृत्तीस विक्षेप म्हणतात. विक्षेप म्हणजे काय, वृत्ती जेव्हा बाह्य विषयाच्या आकाराची होते त्यालाच काय म्हणतात, विशेषेन क्षिप्यते अस्मिन. ज्याच्यामध्ये वृत्ती काय करते, विशेष करून बाहेर टाकली जाते म्हणजे बहिर्मुख होते. त्या बहिर्मुख झालेल्या म्हणजे बाह्य विषयाकार झालेल्या वृत्तीला काय म्हणतात, विक्षेप असं म्हणतात. आणि आता कशाला म्हणतात ते सांगतात. आणि प्रयत्नाने अंतर्मुख वृत्ती होऊन, आणि जर मनुष्य प्रयत्नपूर्वक, आता सांगितलं ना कषायाचं स्वरूप, प्रयत्न काय आहे, अंतर्मुख वृत्ती करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे समाधीचा अभ्यास करतो आणि प्रयत्नपूर्वक अंतर्मुख वृत्ती होऊन रागादी उद्भूत संस्काराने, आणि काय होतं, प्रयत्नाने समाधीचा अभ्यास करतो परंतु काय होतं, रागादिकांमुळं म्हणजे रागद्वेषाचे जे संस्कार आहेत ते संस्कार उद्भूत होतात. आणि संस्कार उद्भूत झाले की त्या ठिकाणी ते संस्कार उद्भूत झाल्याबरोबर रागादी उद्भूत संस्काराने मग ब्रह्माशी विषय न करता, वृत्ती ब्रह्माला विषय करत नाही, कारण आता काय झालं, रागद्वेषाचे संस्कार उद्भूत झाले, आता ब्रह्माला विषय करत नाही. मग ती वृत्ती कशी राहते, ताठर म्हणजे स्तब्ध होऊन राहते. म्हणजे त्या वृत्तीला काही सुचत नाही, म्हणजे ती पूर्णपणे बहिर्मुख झालेली आहे असंही नाही आणि ब्रह्माकार झालेली आहे असंही नाही. अशा त्या वृत्तीची एक प्रकारची दिंगमूढ, गोंधळलेली किंवा स्तब्ध अशा प्रकारची जी अवस्था त्यास कषाय म्हणतात. आणि जर वृत्ती विषयाकार बहिर्मुखच झाली तर तिला काय म्हणतो आम्ही, विक्षेप. आणि संस्कार उद्भूत झाल्यामुळं ती काही ब्रह्माकार होत नाही तर ती स्तब्ध होऊन राहते. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोणत्याही विषय ब्रह्माला इकडे विषय करत नाही आणि उद्भूत होऊन बहिर्मुख पण होत नाही, अशी जी चित्ताची अवस्था आहे तिला म्हणतात कषाय. म्हणून विषयाच्या ठिकाणी दोषदर्शनसहित योगाच्या प्रयत्नाने कषायाची निवृत्ती होते. मग आपण हा कशाने निवृत्त होईल तर विषयाच्या ठिकाणी ज्यावेळेला आपण वृत्ती स्तब्ध आहे तिला पुन्हा संबोधन करायचं आणि त्या पूर्वसंस्काराने जर ती उद्भूत झाली आणि जर ती बहिर्मुख झाली, विषयाकार झाली तर त्या ठिकाणी ती वृत्तीला काय होईल, अनर्थ किंवा दुःख प्राप्त होईल. म्हणून त्या चित्ताला उपदेश करावा. आपल्या संतांमध्ये सगळं ऐके रे म्हणा तुझ्या सोयीताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, तेने तुटे रे बंधन, अशा प्रकारचा त्याला उपदेश करावा. म्हणून विषयाच्या ठिकाणी दोषदर्शनसहित योगाच्या प्रयत्नाने दोषदर्शन करायचं आणि पुन्हा आपली वृत्ती अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करायचा. असा जर प्रयत्न केला तर त्याने कषायाची निवृत्ती होते, कषाय नावाचा दोष निवृत्त होतो. आता लय, विक्षेप आणि कषाय हे 3 दोष सांगितले. आता रसास्वाद नावाचा दोष सांगतात. एकाग्रता आणि निरोधता समाधीच्या कशी कोण म्हटलं तुम्हाला, एकाग्रता आणि निरोधता? हां, हे अजून तर आपलं एकाग्रता आणि निरोधता समाधीच्या विरुद्ध कुठे आहे. एकाग्रता समाधीच्या विरुद्ध आहे, कारण एकाग्रतेमध्ये परिपूर्ण समाधी होत नाही, अद्वैत अवस्थानरूप समाधी होत नाही. तर एकाग्रतेचीच अधिक वृद्धी झाली असताना चित्ताचा निरोधरूप समाधी प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये होत नाही असं कोण म्हणतं, आणि अवस्था सांगताना कोणत्या अवस्था सांगितल्या, चित्ताच्या योगाचा अधिकार कोणाला नाही तर मूढ चित्त ज्याचा आहे आणि क्षिप्त चित्त ज्याचं आहे त्याला. तसा योगाचा अधिकार हा जो कषायवान पुरुष आहे त्याला पण आहे, एकाग्रता करणाऱ्या पुरुषाला आहे. किंबहुना एकाग्रताच एक भूमिका येते तेव्हाच त्याला तो पुढं जाऊन त्याच्या चित्ताची निरुद्ध अवस्था त्याला प्राप्त होते. हां, ठीक आहे ना.
आता रसास्वाद आता जसा भारवाही पुरुषास भाराच्या निवृत्तीने आनंद होते, तेथे आनंदास भार निवृत्तीशिवाय दुसरा विषय नसता मधला आनंद झाला असे भारवाही पुरुष म्हणतो. तसे योग्यास समाधीच्या ठिकाणी विक्षेपजन्य दुःख नाशाचा आनंद होतो, त्या आनंदानुभवास रसास्वाद म्हणतात. आता रसास्वाद ते गुलेबाबा सांगायचे, भाग गेला शिन गेला अवघा झाला शे आनंद. तर त्याचं ते सांगायचे चिंतन नेहमी की भाग काय आणि शिन काय. तर त्याच्यामध्ये ते सांगतात भारवाही पुरुष, एखाद्याच्या मस्तकावर मोठा भार आहे, एखादी बाई मजुरीनं भार वाहत असते किंवा एखादा मजूर, आणि तो भार टाकला की त्याला काय वाटतं, झालो एकदाचा मोकळाचा, म्हणजे त्याला भाराची निवृत्ती हीच त्याच्या आनंदाची काय आहे, प्राप्ती आहे की नाही. तसं आता जसा भारवाही पुरुषास भाराच्या निवृत्तीने आनंद होतो. भार वाहणाऱ्या पुरुषाला एकदा भाराची निवृत्ती झाली, ते ओझं एकदा डोक्यावरून किंवा खांद्यावरून खाली टाकलं की त्याला काय होतो, आनंदात. आता त्याला विचारलं तुला आनंद का झाला, तर भार निवृत्तीशिवाय आनंदास दुसरा विषय नाही. त्यात म्हणतो भार निवृत्त झाला त्यामुळं मी आनंदी झालो. का आनंदाला दुसरा आलंबन आहे, काही विषय आहे का, भार निवृत्ती हेच त्याच्या आनंदाचा काय विषय आहे. मधला आनंद झाला असे भारवाही पुरुष म्हणतो. अशी जसं त्याची योग्यता सांगितली स्वामी महाराज सांगायची, कधी सांगितलं असेल, जसं एखादा मनुष्य आहे, माणसाला दुःख गेलं याचा सुद्धा एक काय होतो, आनंदच होतो, पण त्याला विषय कोण आहे, दुःख निवृत्ती. आपल्याकडं मोक्षाचं स्वरूप सांगताना काय सांगितलं, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती एवढं नाही तर परमानंदाची प्राप्ती. आणखी नैयायिक जे आहे ना, 21 दुःखाचा ध्वंस यालाच मोक्ष म्हणतात. आनंद प्राप्ती परमानंद प्राप्ती हे त्यांच्यामध्ये मोक्षामध्ये नाही. तर ही जे तर ही त्रुटी आहे किंवा हा एक काय आहे, दोष आहे. कोणता, रसास्वाद नावाचा दोष आहे योगाचं जेव्हा समाधीचं साधन करतो त्यामध्ये. तर एक गोष्ट थोडक्यात सांगितली असेल कधी, एक स्वामी महाराज सांगायचे की एक मनुष्य त्यांनी मद्यपान करून आपला रस्त्याने चालला होता. तिथं योगायोगाने आळंदीसारखं म्हणजे सुधारित नगर होतं, तिथं नालीचं काम चाललं होतं आणि ते कामसुद्धा अशा रीतीनं चाललं होतं की एकदा नाली खोदल्यावर पुन्हा पाईप टाकायला 1 महिनाभर लागेल, असं इतक्या वेगाने ते काम चाललं होतं. हा बिचारा नशेमध्ये चालला आणि त्या नालीमध्ये पडला तर तो वर यायला पाहायला लागला. पण आता काय, एक तर त्याच्या शरीराला शैथिल्य प्राप्त झालं होतं मद्यपानामुळं, तो असा वर चढायला पाहायचा. तर तो वर चढताना पाहताना ती माती लगेच खाली ढसाळायची आणि तो पुन्हा खाली पडायचा. रात्रभर तो तसाच हे करत राहिला. सकाळी तो शेवटी त्याच्या गुडघ्याचे कोपराचे कातडे गेले सगळे, त्यामुळे तो सारखा विवळायला लागला. तर एक मनुष्य सकाळी त्याच बाजूने चालला होता, त्याने तो आवाज ऐकला त्याच्या विवळण्याचा, कण्याचा. तो आला आणि त्याने हात दिला आणि तो लगेच वर आला. वर आल्याबरोबर त्याने लगेच दंड थोपटला. पठ्ठा रात्रभर रखडला पण शेवटी वरच आला, असं तर म्हणून. आता वास्तविक त्यांनी काय केला, पुरुषार्थ आहे की नाही, जाऊ नये तिथं पडला आहे की नाही, वर स्वतःच्या प्रयत्नाने आला नाही, दुसऱ्याचा हात देऊन आला. बरं जिथं आला त्याचं आनंदाचं काय, त्या समुद्र सपाटीवरून आम्ही दररोज चालतो, आपल्याला काय आनंद होतो का, त्याचा काही होत नाही. तसं याला जो केवळ भारनिवृत्ती हाच त्याच्या आनंदाचा विषय आहे. हे झालं आता दृष्टांत. आता दाष्टांतिकात सांगतात तसे योग्यास समाधीच्या ठिकाणी विक्षेपजन्य दुःख नाशाचा आनंद होतो. आत्तापर्यंत त्याचे जे विक्षेप होता त्या विक्षेपाच्या निवृत्ती झाली, हाच त्याला काय झाला, आनंदाला विषय झाला. म्हणजे त्याला विक्षेपजन्य जे दुःख होतं त्या विक्षेपाची निवृत्ती झाली. अजून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती निरुद्ध झाली नाही किंवा एकाग्र झाली नाही, तरीसुद्धा त्याच आनंदाने तो काय आहे, आनंदी आहे. जसे लोक विषयानंदाने कसे आपल्या मस्तीत असतात त्याप्रमाणे. आणि प्रतिकूल जर एखादा विषय प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे होणारं दुःख, तर त्या प्रतिकूल विषय निवृत्त झाला का त्यांनीच ते काय म्हणतात, सुटलो एकदाचा. म्हणजे त्याच्या विक्षेपजन्य दुःख नाश हेच त्यांच्या आनंदाचं कारण असतं. योग्यास समाधीच्या ठिकाणी विक्षेपजन्य दुःख नाशाचा आनंद होतो, त्या आनंदानुभवास रसास्वाद म्हणतात. आता बरेचसे लोक आहे ना, त्यांना काही चिंतनाची दिशा पण माहीत नाही, एकांतात जाऊन काय करायचं. पण ते म्हणतात, तुकाराम महाराज जे अर्थी म्हणतात, एकांताचे सुख देई मज देवा, अघात या जीवा चुकवणी, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, जे आपुला विसर पडून दे, हे साधन कसं करायचं हे पण माहीत नाही. परंतु संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय. ते एकांतात जातात आणि एकांतामध्ये ते म्हणतात खूप आनंद आला, कारण त्याला हे विक्षेपजन्य दुःख होतं ना, तिथं बायका नाही, मुलं नाही, कोणाचे
मागणी नाही, आणा नाही, न्या नाही, काही नाही, आनंद होतो त्याला. याला म्हणतात का विक्षेपजन्य दुःखाचा अभाव झाला तरी त्याच्यातच त्याला काय वाटतं, आनंद वाटतो. त्या लोक आपल्याला वाटतं एकांतवासी. एकांतवासी काय, एकांतवासात तुम्ही करता काय, आहे की नाही, त्याच्यामध्ये ते जर नाही, पण कुठलंच काही कोणाची देणं नाही, घेणं नाही, संबंध नाही, इथंच याच्यात राहिलं का हा म्हणतो पुढं बसतो, माझ्या पुढं का बसला, आहे की नाही, याच्यामध्ये माझ्या पुस्तकात का पाहतो, तुझं पुस्तक तुला आणता येत नाही का, साधं कारण नसताना इथं खटखट आहे, तिकडे गेल्यावर काहीच नाही, आहे की नाही. याला म्हणतात विक्षेपजन्य दुःखाचा अभाव. त्याला तो परमपुरुषार्थ मानतो किंवा आनंदाचं कारण त्याला म्हणतो. म्हणतात जर योग्यास समाधीचे ठिकाणी विक्षेपजन्य दुःख नाशाचा आनंद होतो, त्या आनंदानुभवास रसास्वाद असे म्हणतात. आणि याला म्हणायचं की हा विक्षेपजन्य दुःखाचा नाश आणि याच्यामध्ये त्याला रसानुभूती किंवा आनंदाची अनुभूती व्हायला लागली तर त्याला म्हणायचं रसास्वाद. ह्या योगसूत्रामध्ये भरपूर लिहिलेलं आहे. तर हा रसास्वादसुद्धा एक काय आहे, समाधीमधलं विघ्न आहे, दोष आहे. जर योगी दुःख निवृत्तीजन्य आनंदानुभवातच तृप्त राहील तर सर्व उपाधिरहित ब्रह्मानंदाकार वृत्तीच्या अभावामुळे ब्रह्मानंदाचा अनुभव त्यास होणार नाही. आणि जर त्याला केवळ दुःख निवृत्तीजन्य आनंद आणि त्याच अनुभवाने यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवा आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. त्याची वृत्ती ब्रह्माकार होईल का, नाही. मग ब्रह्माकार वृत्तीमध्ये अभिव्यक्त होणारा जो ब्रह्मानंद, त्या ब्रह्मानंद त्याला प्राप्त होईल का, नाही. मग त्याला आनंद प्राप्त झाला, हा ब्रह्मानंद आहे का, ब्रह्मानंद प्राप्तीचं विघ्न झाला तो. विक्षेप जन्य जे दुःख त्याच्या अभावानेच जर एखादा तृप्त होईल तर त्याला ब्रह्मानंदकाराच्या वृत्तीचा काय होईल, अभाव, आणि त्यामुळे त्याला ब्रह्मानंदाचा अनुभव होणार नाही. याचा अर्थ खऱ्या आनंदामध्ये हे विघ्न चाललं की नाही, रसास्वाद. म्हणून रसास्वाद समाधीचे विघ्न आहे. दुसरा दृष्टांत असा की, दुसरा एक दृष्टांत देतात. जमिनीत पुरलेला महानिधी असून त्यावर विषारी सर्पाचे संरक्षण आहे. निधी प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषास सर्पनिवृत्तीचा जो प्रथम आनंद होतो त्या आनंदात तृप्त राहून द्रव्य प्राप्तीचा उद्योग केला नाही तर त्यास निधी प्राप्तीचा परमानंद प्राप्त होत नाही. दृष्टांत सरळ आहे या ठिकाणी. तर आता पूर्वीच्या काळी म्हणायचे की तिथं 7 कडाया धन आहे, पण त्याच्यावर मोठा विषारी नाग आहे. केवढा आहे तर म्हणजे आपल्या गावात सगळ्यात मोठा जो आंबा आहे तेवढा आहे की नाही. मग हा म्हणतो पण ते 7 कडाया धन मी काढणारच. मग आता ते आंबे एवढा साप आहे आणि त्या सापाचं त्यांनी का सगळ्या शास्त्रास्त्रांनी तो सर्प निवृत्त केला आणि एवढा आनंद झाला की आता सर्पाची निवृत्ती मात्र झाली. लागला उड्या मारायला आणि पेढे वाटायला, धन तिथंच, हा धन अजून मिळालंच नाही. तर हे याला म्हणायचं की रसास्वाद. तर त्यामुळे त्याला काय होईल, मूळ असणाऱ्या निधीच्या प्राप्तीसाठी त्याला प्रतिबंधक म्हणून जे काही सर्प होता त्याची निवृत्ती केली आणि तेवढ्याच आनंदी झाला तर आणि तेवढ्यावरच थांबला तर त्याला त्या द्रव्यांचा किंवा त्या निधीचा लाभ होणार नाही. हे झाला दृष्टांत. आता दार्ष्टांतिका सांगतात तसाच अद्वैत ब्रह्मरूप निधी आहे. देहादी अनात्म पदार्थ प्रतितिरूप जो विक्षेप तो सर्प आहे, तो विक्षेप सर्प निवृत्त झाला असता जे आनंदाचे आस्वादन म्हणजे अनुभव ते निधिरूप अद्वैत ब्रह्मप्राप्तीजन्य महानंदाच्या प्राप्तीस प्रतिबंध आहे. म्हणून रसास्वादास विघ्न म्हणतात. आता जसं ते निधी आणि सर्प तसंच या ठिकाणी इथं निधी कोण आहे, अद्वैत ब्रह्म हे काय आहे, आपलं सर्वात मोठं निधी किंवा भांडार आहे. आणि देहादी अनात्म पदार्थ प्रतितिरूप जो विक्षेप तो सर्प आहे आणि त्या आपलं निधी कोण आहे, अद्वैत ब्रह्म, आणि त्या निधीवर बसलेला कोण आहे, देहादी अनात्मरूप पदार्थांची प्रतीती आपल्याला येत असते. ती प्रतीती त्या ब्रह्मरूपतेच्या ज्ञानाला काय करत असते, प्रतिबंध करत असते. आणि ती प्रतीती आपल्याला अनात्म पदार्थाची यायला लागली. हिनंच काय केला, त्या अद्वैत ब्रह्मरूप काय अद्वैत ब्रह्मरूप निधीच्या प्राप्तीला प्रतिबंध केला. कोणी, देहादी अनात्म पदार्थाच्या प्रतीतीनं. त्यालाच काय म्हणायचं, विक्षेप, आहे की नाही. मग हा जो देहादी अनात्म पदार्थाची प्रतीती हाच काय आहे, विक्षेप. आणि हा विक्षेपच कोण आहे, या निधीच्या ठिकाणी सर्प आहे. तो विक्षेप सर्प निवृत्त झाला असता, आता तो विक्षेपरूपी सर्प जर निवृत्त झाला तर जे आनंदाचे आस्वादन म्हणजे अनुभव, विक्षेप निवृत्त झाल्यावर आनंद होतोच की नाही, पण त्या आनंदाचंच आस्वादन करायला लागला, त्याच्यातच तृप्त झाला, त्याच्यातच रम्मान झाला, तेच आपलं सर्वात शेवटलं गंतव्य कर्तव्य आहे, प्राप्तव्य आहे असं समजला तर ते निधिरूप अद्वैत ब्रह्मप्राप्तीजन्य महानंदाच्या प्राप्तीस प्रतिबंध करते. त्या आनंदाचं जर आस्वादन केलं तर अद्वैत ब्रह्मप्राप्तीजन्य जो आनंद, महानंद, परमानंद, ब्रह्मानंद, त्या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीला तेच काय करतं, प्रतिबंध.
म्हणून असं जर कोणाचं व्हायला लागलं तर ते काय झालं, रसास्वाद दोष झाला आणि ते समाधीला विघ्न आहे. किंवा सविकल्प समाधीच्या त्रिपुटीरूप आनंदास तृप्त राहिल्यास निर्विकल्प समाधीचा आनंद प्राप्त होत नाही. दुसऱ्या रीतीने सांगतात, एखादा सविकल्प समाधीमध्ये बरं आहे बा, भोगता भोग्य भोग त्रिपुटी असते आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद होतो, कुठलाही विक्षेप नाही, मग असं जर म्हणेल तर त्याला निर्विकल्प समाधी प्राप्त होईल का? नाही. निर्विकल्प समाधी म्हणजे अद्वैत अवस्थानरूप समाधी त्याला प्राप्त होणार नाही, किंवा अद्वैत भावनारूप समाधीसुद्धा त्याला प्राप्त होणार नाही. मग कारण का, हा समाधीच्या आड आलेले हे रसास्वाद हा दोष किंवा हे विघ्न त्या ठिकाणी त्याला उपस्थित झालं. अशी निर्विकल्प समाधी 4 विघ्ने आहेत, ती समाधीच्या आरंभी होतात. ही निर्विकल्प समाधीची 4 विघ्न, समाधीचा जेव्हा आपण अभ्यास करायला आरंभ करतो तेव्हा ही 4 विघ्न आपल्यासमोर असू शकतात. म्हणून सावधान राहून विघ्नांचा प्रतिबंध करावा. म्हणून मनुष्याने अत्यंत सावधानतेने ह्या निर्विकल्प समाधीच्या विघ्नांचा प्रतिबंध केला पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे विघ्नाचा प्रतिबंध करून निर्विकल्प समाधीत जो विद्वान परमानंदाचा अनुभव करतो त्यासच जीवनमुक्त म्हणतात. हा त्रयस्थ बोलता याच्या प्रक्रिया सांगतो की असं आहे की ह्या विघ्नाचा प्रतिबंध करून निर्विकल्प समाधीत जो ज्ञानवान पुरुष परमानंदाची अनुभूती घेतो तर त्यालाच काय म्हणतात, जीवनमुक्त. हे बाकीचे जे आहे ना ते वाचामुक्त आहेत, जे निर्विकल्प समाधीचा अभ्यास करत नाही ज्ञानोत्तर, ते काय आहेत, वाचेने मुक्त आहेत. असाच विद्वान जो निर्विकल्प समाधीमग्न होतो तोच खरा काय आहे, जीवनमुक्त आहे. निर्विकल्प समाधी हेच जीवनमुक्ताच्या चित्तास आलंबन आहे. त्यांनी कालच सांगितलं, चित्ताला काहीतरी आलंबन पाहिजे, पण ज्ञानोत्तर जीवनमुक्ताच्या चित्ताचं आलंबन काय असेल तर नित्य समाधी करायचा, समाधीचा अभ्यास करायचा. आणि जेव्हा प्रारब्ध बलाने समाधीपासून उत्थान होते, आता तुम्ही म्हणा नित्य करायचा, मग तो खातो पितो की नाही, पुन्हा त्याला अडचण येते, म्हणून तो म्हणतो नाही, जीवनमुक्त हा जो नित्य समाधीचा अभ्यास करणारा पुरुष हाही कधी कधी वृत्तीवर येतो, त्याचं उत्थान होतं, पण मग उत्थान तरी का व्हावं त्याचं, त्यांनी कायम प्रयत्नाने तिथंच राहावं, ऐके निर्विकल्प समाधी मग्नच राहावं. तसं तर काही व्यवहारातही दिसत नाही. तो म्हणतो त्याचं कारण आहे, आपण आज कर्माचे 3 प्रकार पाहिले ना, तर प्रारब्ध बलाने काय होतं, त्याची पुन्हा समाधीतून उत्थान झाल्यानंतर तो काय करतो, भिक्षाटनादिकामध्ये प्रवृत्त होतो. पण ही प्रवृत्तीला काय कारण आहे, त्यांनी स्वतः केली का, तो म्हणतो स्वतः नाही केली, ही प्रारब्ध बलाने प्रवृत्ती झाली. तेव्हा आणि जेव्हा प्रारब्ध बलाने समाधीपासून उत्थान होते तेव्हाही समाधीमध्ये केलेल्या परमानंद अनुभवाची त्या स्मृती असते. आता जरी त्याचं उत्थान झालं तर समाधीमध्ये जो आनंद त्यांनी भोगला तर त्या आनंदाचे संस्कार आहे की नाही आणि त्याची स्मृती आहे की नाही, आहे. त्यामुळे त्याला जरी समाधीमधून तो उत्थान झालं तरी त्यांनी समाधी कालात भोगलेला जो परमानंद, त्या परमानंदाची स्मृती त्याला असते. मी इतका वेळ खूप आनंदात होतो, मला ऐक असं सांगतो की नाही. समाधीमध्ये केलेल्या परमानंदानुभवाची त्या स्मृती असते. म्हणून उत्थान कालही ज्ञात्याचे चित्त निरालंब नाही. म्हणून उत्थान कालामध्ये तुम्ही म्हणता चित्ताला आलंबन पाहिजे, नाही तर ते बहिर्मुख होईल. त्याचं चित्त बहिर्मुख होत नाही, कारण ते निरालंब नाहीच आहे, त्याला आलंबन आहे. कोणतं, समाधीमध्ये भोगलेल्या आनंदाच्या स्मृतीचं आलंबन त्याला त्या काली आहे. म्हणून त्या समाधीचं उत्थान काला देखील त्याची वृत्ती निरालंब आहे का, त्याच्या वृत्तीला विषय आहे का नाही, विषय कोणता आहे, त्या आनंदाचं स्मृती हा त्याला विषय आहे. आता ज्ञात्याची जी भोजनादी म्हणते म्हणे, जर त्याचाच विषय असला, मला वाटतं कोणत्या पंचदशीमध्ये जर कुठं दिलेले की त्यामुळं काय होतं, तो पुन्हा जरी वृत्तीवर आला तरीसुद्धा काय होतं, त्याला त्या आनंदाचं जे काही स्मरण असतं त्यामुळं पुन्हा त्याची वृत्ती हळूहळू अंतर्मुख आणि सूक्ष्म होता होता पुन्हा तो समाधीमध्ये जातो. म्हणून ते लिहिले ना दत्त महाराजांची, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लत असे. त्या ठिकाणी तो उन्मनी किंवा तुर्या अवस्थेतून बाहेर आला तर डुल्लत राहतो का, त्या आनंदाच्या स्मृतीमुळं. आणि पुन्हा पुन्हा काय होतं, मग पुन्हा त्या अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधीमध्ये पुन्हा स्थित होतो. मग ते म्हणे खानपानादी करीतच नाही, पण करताना तर दिसतात. तो म्हणतो कारण अशा ज्ञात्याची भोजनादिकामध्ये प्रवृत्ती होते. तो सुद्धा कधी कधी ते मस्ताराम बाबा होते म्हणतात, ते कधी कधी थोडे वृत्तीवर आले की त्यांना दुसरे भरवायचे, मग ते खायचे, पण शेवटी त्यांचं उत्थान होतंच होतं की नाही.
आता ते उत्थान कशामुळं झालं म्हणतात, तर ते म्हणतात ज्ञानवान पुरुषाचं जे उत्थान होतं समाधीतून आणि त्याची जी प्रवृत्ती होते भिक्षाटनादिकामध्ये, त्याचं कारण काय आहे, प्रारब्ध बलाने होते. त्याचं तेवढं प्रारब्ध जे ते भोजनादिकांमध्ये प्रवृत्त करवतं. आता ज्ञात्याची जी भोजनादिकामध्ये प्रवृत्ती होते ती केवळ प्रारब्धाने होते, परंतु त्या प्रवृत्तीस त्यास खेद होतो. आता शंकरानंदांनी पण हेच म्हणणं मानलेलं आहे ना. तर ते म्हणतात की आता त्याची प्रवृत्तीवर येत होतो, परंतु त्यावेळेला सुद्धा त्याला खेद होतो. किती मी निर्विकल्प समाधीमध्ये किती आनंदात होतो, कुठून याच्यावर आलं. चांगदेवाचं असंच होत असेल ना, आहे की नाही. चांगदेवाला हे सगळ्यात जड काय, तो म्हणून 100 वर्ष जायचं त्याच्यामध्ये. कारण उत्थान झालं की त्याला काय होतं, त्याचा खेद होतो की आता त्या आनंदाशी एकरूप मला होता आलं नाही, मी आता त्याच्यापासून भेदाला प्राप्त झालो. भग्न कटी सर्पदर्पवत असं लिहिलं ना. त्यांनी शंकरानंदीमध्ये लिहिले, जर तो समाधीतून बाहेर आला तर ज्ञानीपुरुषाला काय होतं, ते अनुसंधान तुटल्यामुळं खूप खेद होतो. किती खेद होतो, पण प्रारब्ध बलाने तर प्रवृत्ती होते, पण कशी होते म्हणतात, तर भग्नकटी सर्पवत. एखादा साप आहे बघा, साप कसा थाटा चालतो की नाही. परवा आपल्या निकमबाबांच्या तिथं निघाला तर ते म्हणे इतका चवताळून उठत होता, आणि जेव्हा त्याला त्या रानात सोडून दिलं तर तो जणू काही सगळा वनाचा सम्राट म्हणून आपल्या थाटात निघून गेला. त्याच्यामध्ये याचं कारण काय, तो आपला स्वच्छंदामध्ये राहत असतो. तसा हा साप कसा आहे, सगळीकडं सापाला कुठं गरज नाही, आहे की नाही. आयत्या वेळात नागावा असे त्याचा आनंद आहे. तर तो साप आहे की नाही. आणि जर कोणी एखाद्याने पाहिला आणि त्या सर्पमित्राच्या ऐवजी सर्पशत्रू असला, सर्पमित्र त्याला मारत नाही पण शत्रू असला, आणि त्याने त्याचं कंबरडं मोडलं आणि सोडून दिला. आता साप भक्ष्यासाठी हिंडतोच की नाही, हिंडणार की नाही भक्ष्यासाठी, पण त्याच्यासाठी हिंडताना त्याचे ते सापाचं सगळं बळ असतं त्याच्या मणक्यामध्ये, आणि मणकाच मोडला, मग तो भक्ष्य तर खायला पाहिजे काहीतरी, तेव्हा जातो, पण त्याला किती दुःख होतं, काय माझं राज्य आणि काय माझ्यावर प्रसंग आला, आता ह्या आहारासाठी नाईलाजाने मला जावं लागतं. असा ज्ञानवान, इथं पुरुष हा ज्ञानवान, ज्ञानोत्तर जीवनात समाधी कालाचा अभ्यास करणारा, समाधीतून जेव्हा त्याचं उत्थान प्रारब्ध बलाने होतं आणि जेव्हा त्याला भिक्षाटनादी करावी लागते, तेव्हा त्याची स्थिती कशी असते, तर भग्नकटी सर्पवत. भग्नकटी म्हणजे ज्याची कंबर मोडलेली आहे अशा सर्पाचा दर्प, काय सर्प दर्प नाही, मला वाटतं सर्पवतच आहे, सर्पवत. अशा त्या सर्पाची जी स्थिती होती अशी या ज्ञान. काय त्या ज्ञानाचं फल बघा, जर त्याला खेद होत असेल ऐके नाही तर काय त्या ज्ञानाचं फल. कारण बरोबर आहे की नाही, कारण त्याला का वाईट वाटतं. आता ज्ञात्याची जी भोजनाधिक प्रवृत्ती होते ती केवळ प्रारब्धाने होते, परंतु त्या प्रवृत्ती त्यास खेद होतो. हे त्याचं लक्षण बरं का. भोजनादी करायला लागला तर तो जरा नाराज दिसला तर समजायचं की हा ज्ञानवान पुरुष आहे, कारण भोजनादी प्रवृत्ती समाधी सुखाच्या विरोधी आहे. तर आता जर भोजनच करायचं म्हटल्यावर आता समाधी सुख घेता येईल का आपल्याला, नाही. त्यात आता असे पहा की ज्यास भोजनादी शरीरनिर्वाहाची प्रवृत्तीसुद्धा खेदरूप वाटते, त्याची व्यवहारात अधिक प्रवृत्ती कशी संभवेल. आणि ते आपल्याला असं गोड रीतीनं सांगतात. तुम्हीच विचार करा, आता भोजनाधिकाकडे जर प्रवृत्ती होताना त्याला दुःख होतं, तो अधिक बहिर्मुखवृत्ती करीन आणि व्यवहार करील का तो ज्ञानी पुरुष, नाही. पण हे कीर्तनात नाही सांगायचा सिद्धांत पक्ष म्हणून, हा त्रयस्थाचं हे चाललेलं उत्तर आहे. नाही सगळ्या लोकांची समाजाची काय होईल, बुद्धिभेद होईल याच्यामुळं. आणि हे ऐकताना हे सर्वात चांगलं वाटतं माणसाला, हे अगदी बरोबर आहे असं वाटतं. ज्या भोजनादी शरीरनिर्वाहाची प्रवृत्तीसुद्धा खेदरूप वाटते, त्याची व्यवहारात अधिक प्रवृत्ती कशी संभवेल. कैमुत्तिक न्याय आहे. भोजनाधिकामध्ये जर त्याला नको वाटतं तर अधिक प्रवृत्ती करील का, हा करणार नाही, शक्यच नाही, असे पुष्कळ आचार्यांचे मत आहे. आणि असे सांगणारे दुसरेही आचार्य आहेत. आणि जीवनमुक्तीचाही आनंद बाह्य प्रवृत्तीत होत नाही, निवृत्तीतच होतो. बरं, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख म्हणलं, समजा तुम्ही म्हणले जीवनमुक्ती जाऊ द्या, पण जीवनमुक्तीचं विलक्षण सुख काय मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसकाच लागतो ना. जीवनमुक्तीचं विलक्षण सुखासाठी जरी त्यांनी ह्या बाह्य प्रवृत्ती केली तर त्याच्या ठिकाणी त्याला जीवनमुक्तीचं सुखाची अभिव्यक्ती होईल का, नाही. म्हणून जीवनमुक्ती सुखार्थ ज्ञानवानाची बाह्य प्रवृत्ती संभवत नाही हे सिद्ध झाले. ज्ञानवान पुरुषाची जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थात देखील बाह्य विषयामध्ये प्रवृत्ती होणं शक्य नाही असं सांगतात. तरंगाच्या आरंभी
ज्ञानी पुरुषात शरीरनिर्वाहापेक्षा जास्त प्रवृत्ती असू नये, त्याने जीवनमुक्ती सुखार्थ निर्विकल्प समाधीचाच अभ्यास करावा असे म्हणणाराचे मत येथपर्यंत संपले. आता त्यांनी सांगितलं, आरंभीच त्यांनी सांगितलं की ज्ञानवान पुरुषाने शरीर निर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती करू नये, तो करीतच नाही. मग तो जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ काय करतो? निर्विकल्प समाधीचाच अभ्यास करतो. असं हे जे त्रयस्थाचं मत आहे ते आतापर्यंत इथे सांगून संपलं. आता मग तुम्ही म्हणाल जाऊ द्या, संपलं म्हणजे उपेक्षा करण्यासारखंही नाही. ग्रंथकार सांगतात त्यात बराच ग्राह्यांश आहे. नाही तर तुम्ही लगेच म्हणणार की काय नाही, हे काय हे अज्ञानाचं आहे, यांना शास्त्र हृदय कळालेलं नाही, आणि तुम्ही मात्र रात्रंदिवस हात कपाळाला लावणे बैसे ना अहम ब्रह्मास्मी म्हणतात. त्याच्यापेक्षा हा खूप सरस आहे की नाही. म्हणून त्याच्यात काही ग्राह्यांशसुद्धा आहे, परंतु काही अंशात खुलासा करणे आवश्यक आहे. काही भाग त्याचा विचार करण्यासारखा, ग्रहण करण्यासारखा आहे, स्वीकारण्यासारखा आहे. परंतु जरी स्वीकारायचा झाला तर काही अंशामध्ये त्याचा खुलासा, चांगली तुमची समजूत यथार्थ होऊन मग याच्यात काय ग्राह्य अंश आहे हे आपल्या लक्षात येईल. यासाठी पहिल्यांदा त्याचं खंडन करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. का त्या पूर्वपक्षाचं म्हणणं आहे का ज्ञानवान पुरुषाचा व्यवहार हा निवृत्ती प्रधान असला पाहिजे. ज्ञानवान पुरुषाचा व्यवहार त्याच्या प्रारब्धवशात जर निवृत्ती प्रधान असला तर त्याला जीवनमुक्ती सुखाची नक्की उपलब्धी होईल, याच्याबद्दल आमचं मत नाही. पण तो स्वामी महाराज म्हणायचे फक्त चकार काढून टाका, ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्ती प्रधानच असला पाहिजे, काढून टाका, म्हणजे त्या ह्याच शंकेचं काय करतात समाधान, निवृत्ती प्रधानच असला पाहिजे हे त्याचं आग्रहाचं मत आहे. या मताचं खंडन करतात असं आहे. सगळ्यात माणसाला म्हणजे काय, आग्रहाचा द्योतक आहे. आणि जो आग्रह आहे तर ज्ञानवान पुरुषाचं पहिलं लक्षण आहे बुद्धीर फलम अनाग्रह. बुद्धीचं जर पहिलं फल काय असेल तर आग्रही न राहणं. कसं तू म्हणशील तसं, या असं अनाग्रही व्हायला पाहिजे. आणि हा कसा आहे आग्रही. ज्ञानवानाचा काय असला पाहिजे, निवृत्ती परकच असला पाहिजे. म्हणजे चकार जो आहे तो चकार काही ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि काही ठिकाणी चकार हा काय असतो, घातक पण असतो किंवा आग्रही वृत्तीचा द्योतक असतो. एक गोष्ट थोडक्यात सांगतो. स्वामी महाराज सांगायचे, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना संयुक्त महाराष्ट्र होता. तर त्यावेळेला मुंबई, आता गुजरात आणि महाराष्ट्र दोन राज्य झाले. मग आता मुंबई कोणाला द्यायची तर म्हटले गुजरातला द्यायची. आणि त्यावेळेला आचार्य अत्रे त्या चळवळीचे प्रणेते होते. तर त्यांनी सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे. तर मग ते गेले त्यांचं शिष्टमंडळ यशवंतराव चव्हाणांच्याकडं आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी ते फलकच लिहून नेले होते. त्याच्यावर मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे. तर मग यशवंतराव चव्हाणांनी त्यांना बसवलं आणि त्यांना समजून सांगितलं की आचार्य आत्रेजी तुम्ही जे म्हणता ते ठीक आहे, फक्त तुम्ही जे तुमचा जे काय म्हणता ना झालीच पाहिजे एवढा चकार फक्त काढून टाका. झाली पाहिजे हे ठीक आहे, पण झालीच पाहिजे हा आग्रह सोडून द्या. तर ते आचार्य अत्रे मोठे साहित्यिक होते. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तर तुमच्या चव्हाण नावातला च काढला तर काय राहील ते पहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव